फ्रेंड्स, मी लता LTV किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे हिरवी मूग डाळ आणि त्यामध्ये आपण घालणार आहोत दुधी। मी हा दुधी अशा प्रकारे कट करून घेतलेला आहे, असा बारीक चॉप करून घेतलेला आहे। अशा प्रकारचा दुधी धुवून स्वच्छ केलेला आहे। आपल्याला दुधीपासून खूप फायदे मिळतात। डायबिटीज लोकांसाठी तर खूप उपयुक्त असा हा दुधी आहे आणि लहान मुलांनाही खूप उपयुक्त असा दुधी आहे। तर आपण चला तर सुरुवात करूया। मुगाची डाळ पण आपल्या शरीरासाठी खूप प्रोटीन्स वगैरे देतात, त्यामुळे ही गुणकारी डाळ आज आपण तयार करणार आहोत। मी 2 चमचे तेल कुकरमध्ये घातलेले आहे। आता यामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी घालून घेऊया, अर्धा चमचा जिरे घालत आहोत, आता यामध्ये एक मोठा कांदा बारीक चॉप केलेला घालणार आहोत। आपला कांदा चांगला परतून घेऊया, चांगला गुलाबी होईपर्यंत परतायचा आहे। बघा तर फ्रेंड्स, आपला कांदा चांगला गुलाबी झालेला आहे। आता आपण यामध्ये आले, लसूण आणि मिरचीचा ठेचा तयार करून घेतलेला आहे। बघू शकता आपण अशा प्रकारचा मिरचीचा ठेचा केलेला आहे, तो घालून घेतोय। आता चांगले परतून घेऊया। यामध्ये एक छोटा टोमॅटो घालणार आहे। टोमॅटो चांगला परतून घेऊया। आता यामध्ये लाल तिखट, धने पावडर, घरगुती लाल तिखट आणि कांदा लसूण मसाला घातलेला आहे। हे चांगले परतून घेऊया। टमाटर विरघळेपर्यंत आपण शिजवून देऊया। आता यात घालूया थोडासा हिंग, पुन्हा परतून घेऊया आणि टमाटर सॉफ्ट होईपर्यंत शिजवून देऊया याला। बघा तर फ्रेंड्स, असा आपला टमाटर चांगला विरघळलेला आहे। आता यामध्ये आपण दुधी आणि मूग डाळ घालून घेतलेली आहे। आता यामध्ये आपण मिक्सरच्या जारमध्ये पाणी घातलेले आहे, ते घालून घेऊया, मिक्स करूया आणि याला 3 शिट्ट्या देऊया। अशा प्रकारे कुकर बंद केलेला आहे। आता आपण याला 3 शिट्ट्या होईपर्यंत शिजवून देऊया। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपली 3 शिट्ट्या होऊन आपला कुकर थंड झालेला आहे। तर चला तर आपण खोलून बघूया। अशी आपली छानशी डाळ बनलेली आहे। बघू शकता आपण अशा प्रकारची आपली डाळ बनलेली आहे, खूप सुंदर बनलेली आहे। तर चला तर आपण सर्व करूया। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपली डाळ बनलेली आहे, खूप सुंदर दिसत आहे आणि खाण्यासाठी पण खूप सुंदर आहे, खूप उपयुक्त आहे। आपण आजारपणामध्ये ताप वगैरे आला तर आपण अशा डाळी बनवून खातो। अशाच प्रकारची कमी तिखटाची डाळ बनवलेली आहे, पण आहे खूप छानशी आहे। आपण मजेने खाऊ, भाकरीसोबत, चपातीसोबत, भातासोबत अशा याची खिचडी बनवली जाते। अशा प्रकारची ही मूग डाळ, मी सालवाली मूग डाळ बनवलेली आहे। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे LTV किचन, तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।